हडपसर परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर सध्या नागरिक आंदोलन करत आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सगळे नागरिक जमलेले आहेत आणि एक अनोखा आंदोलन हडपसर भागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत। पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, पण सर्वात मोठी समस्या आहे ती वाहतूक कोंडीची। आपल्या परिसरामध्ये हा जो जुना कॅनल आहे त्याचा लोकांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही। उलट त्याच्यामध्ये कचरा फेकल्यामुळे ना लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसेच प्रशासनाला त्याच्यासाठी करोडो रुपये, त्या साफसफाईसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात। मला इथे एवढंच प्रशासनाला एवढंच सांगावंच वाटते, हा जर जुना कॅनल बुजवला आणि त्याचे जर डांबरीकरण केले तर लोहिया गार्डन पासून गाडीतळपर्यंत त्या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून आपण वापर करता येईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, आरोग्याचा प्रश्नही दूर होईल कचरा न टाकल्यामुळे आणि प्रशासनाला पैसाही वाचेल। काय सांगाल? एक अनोखं आंदोलन करताय थेट कचऱ्यात बसून। प्रशासनाला जाग यावी यासाठीच आम्ही हे आंदोलन करतोय। आज जुना कॅनेल बंद होऊन कित्येक वर्ष झालं, कुणाचंच लक्ष नाही। राडारोडा झालाय, अतिक्रमण झालंय, एवढं कचरा झालाय, त्याच्यामुळं हडपसर नागरिकांना ह्या लढवस्तीत 6 जणांचा पॅरेलिस अटॅक आलाय। गरुड वस्तीत पॅरेलिस 5 जणांना आलाय, मगरआळीत 4 जणांना पॅरेलिस अटॅक आलाय। या सगळ्या दुर्गंधीमुळेच हा आजार, त्या लोकांची भावनाच हीच झाली की हा आजार ह्या कचऱ्यामुळे झालाय। तर मला प्रशासनाला विनंती करायची आहे की बाबा हडपसरची वाहतूक कोंडी तर एवढे रोज शासननगरला हडपसर गाव पूर्ण जाम असतं, संध्याकाळी 4 नंतर पूर्ण जाम असतं। आपण पाहिलं की हा सगळा कॅनल बुजवून या ठिकाणी रस्ता करा आणि इथला जो कचरा झालाय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं नागरिक सांगताना दिसत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।